चला शिक्षक मित्रांनो, आपल्याला रविवारी 23 मार्चला असाक्षरांची परीक्षा घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला उल्हास ॲपवर आपण जे नोंदणी केलेली आहेत असाक्षर, ते नेमके कोणते आहेत, या संदर्भातली यादी कुठे मिळते का, ऑफलाईन जर ठेवलेली नसेल तर नेमके कोणाची घ्यायची परीक्षा, या संदर्भात आपल्याला अडचण येऊ शकते. यासाठी आपल्याला ही यादी डाउनलोड करता येईल. गुगलला तुम्हाला जावे लागेल. त्या ठिकाणी NILP पोर्टल हे नाव टाकायचं. त्यानंतर पहिली टॅब जी दिसते उल्हास पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, ह्या साईटला आपल्याला व्हिजिट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जे ऑप्शन येत आहे लॉग इन व्हाया OTP, हे ऑप्शन निवडायचं आहे. ते ऑप्शन निवडल्याच्या नंतर इथे उल्हास ॲपला मुख्याध्यापकाने जो नंबर दिलेला आहे, मुख्याध्यापकाचा नोंद करताना तो नंबर निवडायचा. तर हा नंबर माझ्याकडे आहे. त्यानंतर तो नंबर निवडल्याच्या नंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चाच्या नंतर आपलं लॉग इन होऊन जाईल आणि OTP मिळवायचा आहे. पहा, आता जे नोंद केलेला मोबाईल नंबर आहे मुख्याध्यापकांचा, त्याला माझा OTP आलेला आहे. कॉपी कोड, परत एकदा कॅप्चा टाकतो मी. व्हेरीफाय OTP व्हेरीफाय झालेला आहे. पहा, तुमचा जो डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डला इथे लर्नर आमच्या शाळेचे 37 आहेत आणि VT 3 आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रत्येक डॅशबोर्डला अशा 3 रेषा असतात बघा. त्या 3 रेषाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि ते निवडल्याच्यानंतर इकडे परत उजव्या साईडला, डाव्या साईडला रिपोर्ट्स नावाचा ऑप्शन आहे. हे रिपोर्ट नावाचा ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर प्रोग्रेस रिपोर्ट्स हे ऑप्शन निवडायचं आहे बघा. ते निवडल्याच्या नंतर इकडे टॅप करतोय मी आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्च नावाचा ऑप्शन जे आहे, परंतु सर्च नावाचे ऑप्शन हवं आहे. तुमचं फायनान्शियल इयर जे 24-25 आहे, तुम्हाला या अगोदरचं जर 22-23 यादी, 23-24 यादी जर निवडायची असेल तुम्हाला घेता येईल. पण मी आता चालू वर्षाची यादी या ठिकाणी निवडलेली आहे. सर्वे नावाचा ऑप्शन आहे आणि त्यानंतर इथे सर्च नावाचा ऑप्शन आहे. हे सर्चला टच केलं, टोटल म्हणजे 37 लर्नर्स आहेत आणि बघा हे जवळपास म्हणजे एका पेजला 20 येतात. दुसऱ्या पेजला मी निवडतो दुसरं पेज, त्या ठिकाणी राहिलेले उर्वरित आहेत. म्हणजे एकूण 37 आमचे लर्नर आहेत. पूर्ण नावाची यादी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ही यादी डाउनलोड कशी करायची, आता ही यादी डाउनलोड कशी करायची, मी काय केलं, सुरुवातीला सर्वेमध्ये गेलो, सर्चमध्ये गेलो आणि त्यानंतर एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये आपल्याला यादी ही डाउनलोड करायची, PDF स्वरूपात करता येईल आणि एक्सेलमध्ये करायची, एक्सेलमध्ये करता येईल. पहा, लगेच माझी यादी ओपन झालेली आहे आणि मी ते पाठवू देखील शकतो. पूर्ण यादी डाउनलोड झालेली, ओपन झालेली आहे. पहा, यामध्ये ही यादी पूर्ण नावाची यादी पूर्ण आहे. सुरुवातीला 20ची आलेली आहे. दुसऱ्या पेजची पण आपल्याला या ठिकाणी घेता येईल आणि ही यादी आपल्याला शेअर पण करता येईल. शेअर नावाचा ऑप्शन आहे. शेअर करत असताना इथे सेंड अप ऑप्शन निवडायचे आणि सेंड ऑप्शन निवडल्याच्या नंतर तुम्हाला ज्याला कोणाला सेंड करायचे आहे त्या व्हॉट्सअपला तुम्हाला सेंड करता येईल. मी मला सेंड करतो या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं आहे, माझे 20 जणांची यादी फक्त नाव झालेली म्हणजे ओपन झालेली आहे. मला दुसऱ्या पेजवर देखील त्या ठिकाणी जाता येईल. हे दुसरं पेज जे आहे, हे दुसऱ्या पेजवर गेल्याच्या नंतर राहिलेल्यांची आपल्याला यादीतून डाउनलोड करता येईल. ते पण त्याच वेळेला पण या ठिकाणी एक्सपोर्टवर जायचं. एक्सपोर्टवर गेल्याच्या नंतर PDF स्वरूपात जायचं. लगेच ही PDF या ठिकाणी डाउनलोड झालेली दिसेल तुम्हाला. ओपन विथ जस्ट वन्स. आणि ज्याला कोणाला शेअर करायचे आहे, मग माझ्याच व्हॉट्सअपला मी या ठिकाणी शेअर करतोय. सेंड कॉपी, त्यानंतर मला सेंड करतोय. एवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला ती यादी डाउनलोड करून त्याच असाक्षराची किंवा निरक्षराची तुम्हाला या ठिकाणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.